नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ बघावा, खरंच बघावा। अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय हा कुठल्या पक्षाविषयी किंवा राजकीय गोष्टीविषयी नाही आहे, फक्त त्यांच्यामुळे हा विषय आला म्हणून त्यांचं मी नाव तुम्हाला सांगतोय। ते म्हणजे राज ठाकरेंचा मनसे पक्ष आणि राज ठाकरे मराठी बाकी या सगळ्या गोष्टींविषयी ते नेहमी आपली भूमिका घेत असतात आणि सगळ्या भूमिकेमधून आपण त्यांचं सगळं राजकारण गेल्या काय त्यांची ती 16, 17, 18 वर्ष ते आपण नेहमी पाहत आलो। एक महत्त्वाचा विषय काल परवा घडला। मला त्याच दिवशी व्हिडिओ बनवायची होती, पण माझी तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे मी नाही बनवू शकलो। झाला विषय असा की संसदेमध्ये एका बिहारच्या एका खासदाराने, त्या चिराग पासवानच्या पक्षातला एक खासदार आहे कोणतरी, त्याने भूमिका मांडली किंवा त्याने हे ठेवलं की महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेची जे मनसेवाले गुंडे आहेत ते आपल्या इकडच्या यूपी बिहारांना तिकडे मारतायत, मराठी बोललीच पाहिजे म्हणून त्यांना जबरदस्ती करतायत। या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या आणि प्रत्येक मराठी माणसाला चीड आली असेल, आली की नाही तुम्हाला? म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल आतून मराठी म्हणून। आता हे जास्त कुणाला चीड येईल? मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये किंवा हे आजूबाजूची शहरे जिथं मराठी भैया असा वाद होतो त्यांना या गोष्टी समजतील। त्या गावाबिवाकडच्या आपल्या लोकांना जास्त ते मराठी बिराठी जास्त ते काय करत नाहीत आणि तिकडं सहसा ती गोष्ट त्याची झळ पोहोचत देखील नाही। आता हल्ली पोहोचायला लागले, पण पहिले एवढं काही तिकडं नव्हतं। पण शहरांमध्ये या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतात। ते सगळं झाल्यानंतर, त्या संसदेमधला तो विषय झाल्यानंतर अनेक रील्स यायला लागल्या सोशल मीडियावरती, सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या की तुम्ही आम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये येऊन दमदाटी करू शकत नाही, तुम्ही मराठी बोलण्यासाठी आमच्यावर सक्ती करू शकत नाही। प्रश्न हाच येतो, मी जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो की नसावी सक्ती, कुणाला भाषेची सक्ती नसावी। माझं तरी वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो। आता अनेक जण या गोष्टीला कॉन्ट्राव्हर्शियल पद्धतीने घेतील, पण जेव्हा एखादा मराठी माणूस गुजरातमध्ये जाईल, बेंगलोरमध्ये जाईल, कुठे दुसऱ्या कुठल्या राज्यांमध्ये जाईल, तेव्हा जेव्हा त्याला त्याच्यावरती अशी सक्ती लावण्यात येईल तेव्हा निश्चित त्यालाही राग येईल, त्यालाही वाटेल की अरे काही इथली लोक आहेत। पण गोष्ट महत्त्वाची तिथं होते जेव्हा तुम्ही 10-10, 15-15 वर्ष एकाच राज्यामध्ये राहता आणि तिथं राहून देखील तुम्हाला मराठी भाषा येत नाही, तिथली भाषा तिथली संस्कृती तुम्ही जोपासत नाही। राग द्वेष याचा आम्हाला वाटतो, कारण भाषेची सक्ती नसावीच कुणावर, कशाला भाषेची सक्ती असावी? आज उद्या मी उद्या गुजरातला गेलो 10 दिवस आणि तिथं जाऊन माझ्या कोणीतरी कानाखाली मारली, गुजराती बोल नाही तर साल्या तुला मारतो तिथं, असं नाही होत, असं नसावं। पण तुम्ही किंवा मी त्या गुजरातमध्ये 15 वर्षापासून राहतोय आणि जर मला तिथली भाषा तोडकी मोडकी का होईना पण येत नसेल आणि मी जर त्यांच्यावरती जारेरावकी करत असेल, तर मग या लोकांना काय करायचं? तर मग यांचा बंदोबस्त कसा लावायचा? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, या दोन गोष्टी आधी समजून घ्या की नक्की यांची भांडण ह्या सगळ्या गोष्टी का चालल्यात। अनेक जणांना भाषा नसेल येत, अनेक जणांना येत असेल। आता आपल्यातल्या किती जणांना आयुष्य जातं तरी इंग्रजी येत नाही, हिंदी नीट धड येत नाही, आपलीच भाषा काही जण आपल्या प्रत्येकाच्या गावागावाच्या याच्यानुसार बोलतात। म्हणून भाषेची सक्ती असावीच का? तर त्याबद्दल माझं मत आहे नसावे। पण तुम्ही 20-20, 15-15 वर्ष इथंच राहताय आणि तुम्ही भाषा बोलत नाही ते नाही आणि वर्ण दमदाटी करताय आणि आरेरावकी करून सांगताय की तुम्हाला काय उखडायची ते उखडा, आम्ही आमचं बघून घेऊ, तर हे चालणार नाही। आज मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला, आपली मान शर्मेनं खाली गेली पाहिजे मराठी माणसाची की आपण आपली किती लायकी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये। अनेकांना जरा भाजेल आतून खालून, पण आपण प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे की आपली एकजूट किती आहे, आपली किती एकजूट आहे। आता हे होत्या राज ठाकरेंवरती, हे राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती 16-17 वर्ष राजकारण करतायत, भांडतायत, येत आहेत, काही का असे ना, राजकारण तर बाकीचेही पक्ष करतात, पण हा माणूस निदान मराठीसाठी असं वाटतं तरी की बाबा कोणीतरी आहे, निदान म्हणजे एखाद्या वेळेस राजकारण बाजूला सोडून निदान काही विषय किंवा मुद्दे तरी मांडतात। त्या माणसाच्या हातात आम्ही 16-17 वर्ष सत्ताही देऊ शकलो नाही। आम्ही कसली मराठीची ताकद दाखवतोय? हे चेवणे पावणे ही पोरं ती बोंबलतात ना त्या रील बिलवरती, मी बघतो ते आहेत ते कोण आमचा मराठीचा एका त्या रीलमधून दाखवतात। अरे काय रीलमधनं दाखवतो तू? साला तू यायला बाहेर जाऊन काय कुठली भाषा बोलतो आणि काय बोलतो ते आपल्याला माहीत नाही का? या असली जनजागृती नको आहे आम्हाला मराठीची, काही गरज नाही आहे। पण आम्ही एक राजकीय ताकद म्हणून, आमची सामाजिक ताकद म्हणून आम्ही मराठी माणूस एक नाही होत। याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण जर कुठलं असेल तर तो राज ठाकरेंचा पक्ष असतो। आम्ही सत्ता देऊ शकलो नाही त्यांना। प्रश्न सत्ता देण्याचा नाही आहे, प्रश्न हा आहे की साऊथमध्ये किंवा खालच्या एखाद्या भागामधला एखादा पक्ष त्यांच्या राजकीय तिथल्या स्थानिक भाषेवरती किंवा त्यांच्या स्थानिक याच्यावरती स्थानिक पक्ष मोठे होत असतील, आमच्याकडे तसं होत नाही। आमच्याकडे तशी लोक त्या गोष्टीला ताकद देत नाहीत। मराठीचा मुद्दा आज नाही आला, राज ठाकरेंनी 6 साली पक्ष काढला, 2006 साली, 5-4 पासून ते आंदोलन करतात। आज तागत आम्ही मराठी चालू आहे। बदल काय केला आम्ही?
बदल घडवला काय? म्हणजे तो राज ठाकरेंनीही असेल किंवा आम्ही जनता म्हणून आमचाही असेल, बदल घडलाय नक्की काय याचा विचार जरा तुम्ही आणि आम्ही प्रत्येकाने केला पाहिजे. आणि नंतर मग हे कानाखाली यांच्या वाजवल्या पाहिजे. हे जे बाहेरून आलेत ना, सांगतात आमच्या मराठी लादू नका, हे करू नका. पहिली गोष्ट आम्ही एकजूट नाही आहोत. पहिली गोष्ट आमच्यात आमची ताकद उरलेली नाही आहे. आम्ही सगळे विखुरलेले, विस्फारलेली सगळी लोकं. आम्हाला कसली भाषेची अस्मिता आणि कशाचं काय. आमची 27 फेब्रुवारी काय तारीख आली, आमची मराठी भाषा दिवस, ते आम्ही जागे होतो माय मराठीचं गाणं लावायला. बस तेवढंच, आमची जागरूकता तेवढीच आहे. आमच्या गावाकडे आमच्या जागा जमिनी आम्ही टाकल्या, विकून टाकल्या, पार विकून टाकल्या सगळ्या परप्रांतीयांना. हे गावांपर्यंत, घरांपर्यंत येऊन पोचले. या कोकणामध्ये 5-5 10-10 एकरच्या आंब्याच्या जागा विकतायत. अग्रवालला, या गुप्ताला, त्या मिश्राला येत आहेत, ते निवांत तिकडं खाऊन पिऊन राहत आहेत. जो महाराष्ट्र एकेकाळी सुजलाम सुफलाम म्हणून छत्रपतींनी उभा केला, जो सह्याद्री उभा केला, हे उत्तर प्रदेश, यूपी इकडे सगळी लोक भरडलेली ही जनता सगळी, या त्रासलेली या सगळ्या यवनांना, सपाट भाग हा सगळा, त्यांनी कधी असलं सुख कधी कशाला बघितलं गावाकडचं आपल्यासारखं? आहे का आपल्यासारखं त्यांच्याकडं निसर्ग नाही तर कुठली गोष्ट फार क्वचित पाहायला मिळेल. मी स्वतः जाऊन फिरलो आहे तिकडं, ओसाड नुसतं सगळं. त्या लोकांना इथं आलेत ते पैसे कमवतात आणि इथल्या इथं महाराष्ट्रातल्या जमिनी घेतात आणि घरदारं आयुष्य त्यांनी बसवलं. इथलं 4-4, 5-5 पिढ्या गेल्या एकेकाच्या, आता जायला येतील. आणि आम्ही विकत चाललो आहे. आणि आम्ही विकून करतोय काय? त्या 3ऱ्या मुंबईच्या विमानतळाच्या बाजूला आमच्या इथलं फ्लॅट घेत आहेत आमची लोक. 3ऱ्या मुंबईत आमच्या बाबून आमच्या 3ऱ्या मुंबईत फ्लॅट घेतला, लय मोठी झागिरी कमवली त्याने. आम्ही जोपर्यंत या सगळ्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही मराठी म्हणून तुमचा आवाज या महाराष्ट्रात उचलू शकत नाही. तुम्ही कितीही काही करा. असे कित्येक राज ठाकरे येऊ द्या, कित्येक उद्धव ठाकरे येऊ द्या, ते फडणवीस येऊ द्या, नाही तर कुणीही येऊ द्या, तुम्ही मराठी वाचवू शकत नाही या शहरांमध्ये. हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या तळाशी जात नाही, मुळाशी जात नाही, की आम्ही नक्की करतोय काय, ही सोपी गोष्ट नाही आहे. आज कोकणामधला, आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या, ह्या महाराष्ट्रातल्या 30 ते 40% जमिनी आम्ही विकून टाकलेत बाहेरच्या लोकांना. विकून, बाहेरच्या म्हणतोय मी, नॉन मराठी लोकांना. विचार करा, आमच्या जेवढेही MIDC आहेत, जेवढेही आमची सगळी औद्योगिक क्षेत्र आहेत, त्यांमध्ये बाहेरच्या लोकांच्या त्यांची किती ताकद आहे जरा बघा जाऊन. आम्ही काय करतोय, आमची लोकं काय करतायत. आम्ही साखर कारखान्याच्या चेअरमनच्या इलेक्शनला उभा राहतोय, सोन्याच्या चैनी घालून. कोणतरी गाडा मालक होतोय शर्यतीचा, कोणतरी आप्पा दादाच्या मागं कार्यकर्ता म्हणून फिरतोय, गाड्या फिरवतात, काळ्या गाड्या फॉर्च्युनर रीला टाकतायत, मौज मजा चालले, मोठेपणा करतायत. पाटील आम्ही पाटील, 100 एकर आमच्याकडे, 50 एकर आमच्याकडे. खूप दिवस चालणार नाही. मी या गोष्टी फार तारतम्यानं बोलतोय. मध्ये ते राज ठाकरे ते इथं ते 3री मुंबई बनत होते, स्वतःहून तो माणूस समोर आला. मी त्या माणसाला का म्हणतो तुम्हाला माहिती आहे? स्वतःहून पत्रकार परिषद घेतल्याने लोकांना सांगतात महाराष्ट्रातल्या, की बाबांनो जागा जमिनी विकू नका, हे आज ना उद्या ओसाड पडेल, तुम्ही इथून बाहेर फेकले जाल. काय त्या माणसाचा त्या पत्रकार परिषदेचा आणि त्या राजकारणाचा त्या माणसाचा काही संबंध होता? पण सांगितलं का? कारण मनातून काहीतरी वाटतंय. मी काल जेव्हा ते संसदेत ऐकत होतो, खाली हे भय्ये झाले येऊन बाहेरून ठरवणार आपल्या राज्यातल्या पक्षाची लायकी काय आणि काय नाही, त्यांनी करावं, त्याची मान्यता रद्द करावी, त्याच्या सगळ्या गोष्टी ही लोकं सांगणार. आणि आम्ही मराठी म्हणून शंडासारखे गप बसणार. मी स्वतः खासदारकीला भारतीय जनता पार्टीचा प्रचार केलेला आहे. मी स्वतः आमदारकीला या लोकांचा प्रचार केला, देव देश धर्म म्हणून केला. या महानगरपालिकांना आम्हाला स्थानिक पक्ष म्हणून मनसेसारखा एक महत्त्वाचा पक्ष उभा करावा लागेल. कारण ही अत्यंत महत्त्वाची आणि सूक्ष्म निवडणूक आहे, जी तुमच्या अगदी घराच्या दारापर्यंत येणारी आहे. आम्हाला भाषा टिकवायची असेल तर आम्हाला भाषेसाठी झगडणारी लोकं टिकवावी लागतील. तेव्हा आमची भाषा टिकेल, तेव्हा आमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील. फक्त असं नाही की राज ठाकरे अगदीच बरोबर आहेत आणि मग ते सगळंच करतायत आणि लोक त्यांना नाकारतात, असं नाही. त्यांच्याही काही चुका आहेत, ते त्यांनी त्यांच्या पक्षातल्या आणि त्या लोकांनी सगळं पाहून घ्यावं. अत्यंत चुका आहेत मोठ्या, ती काही छोटी गोष्ट नाही आहे. राज ठाकरेंना सततचं येणारं अपयश हे काही लोकांनी मतदान केलेलं नाही म्हणून येत नाही आहे. त्याचा एक महत्त्वाचा भाग हा त्यांच्याजवळही आहे, त्यांच्या पक्षातही आहे. मग ती संघटना असेल, बाकी त्यांचे नेते असतील, XYZ त्यांची कारणं त्यांनी शोधावीत. पण आम्ही एक समाज म्हणून, आम्ही एक आमची भाषा म्हणून, आम्ही आमची अस्मिता म्हणून, आम्ही जर आमच्या अशा पक्षांना मोठं करत नसू किंवा निदान त्यांना सांगू देखील शकत नसू की आम्ही आहोत, तुम्ही बिंदास लढा, त्याशिवाय आमची भाषा आणि आमची अस्मिता टिकणार आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे. या विषयात बोलण्यासारखं अनेक आहे, बोलण्यासारखं खूप आहे. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये आज आमदार खासदार घ्या, किती मराठी लोक आहेत, सगळे बाहेरची लोकं भरलेत.
उद्या महानगरपालिका हातातून जातील, महानगरपालिका गेल्यानंतर हळूहळू या सगळ्या गोष्टी परप्रांतीयांच्या हातामध्ये जातील. तुम्ही मराठी म्हणून तुम्ही करणार काय? शिमग्याला फक्त गावाला पोचणार, गणपतीला गावाला जाणार. आपला धंदाच काय आपल्याला ती जायला? जवळ आहे म्हणून 2-2 महिन्यानंतर पळा आपलं रोज गावाला. कामधंदा आहेच का आपल्या लोकांना दुसरा? अरे बाबांनो, थोडी 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 प्रत्येक गोष्टीचा विचार करा. तुम्हाला हे आज याची दाहकता समजणार नाही. येणाऱ्या काळात भविष्यात असे काही बाहेर फेकले जाल की 9व्या 10व्या आणि 11व्या मुंबईतही तुम्हाला स्थान नसेल. हे फक्त वाक्य माझं लक्षात ठेवा. कारण जोपर्यंत आम्ही जागे होत नाही, एखादा आमच्या कानाखाली पेटवत नाही, तोपर्यंत आम्ही जागे होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आम्ही मराठी जितके शूर, जितके ताकदवान, जितके बलवान, जितके विद्वान असो, पण जोपर्यंत आम्हाला ठेच लागत नाही तोपर्यंत आम्हाला कळत नाही, आमचं शौर्य जागत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपला मराठी माणूस, आपली लोकं आपल्या शहरांमध्ये मोठी झाली पाहिजेत. आधी आपण तर मोठे होऊ, नंतर बाकीच्यांचा विचार करू. ही गोष्ट लक्षात घ्या आणि आपल्यासाठी झटणाऱ्या लोकांच्या मागं जरासं खंबीरपणे उभं राहायला शिका. खरोखर अत्यंत महत्त्वाची गरज आहे राज ठाकरेंना एक आत्ताच्या निवडणुकीत तरी मराठी माणूस म्हणून उभं राहण्याची. आपण सर्वांनी त्यांच्या मागे, तर आणि तरच पुढचं काय ते भविष्य. बाकी त्यांनी काय सुधारवायच्या गोष्टी त्यांचे ते सुधारवतील. पण माझं एक आव्हान आहे मराठी माणसांना की खरोखर या माणसाच्या मागं उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा खरोखर येणाऱ्या काळात मराठीसाठी आवाज उठवणारी लोकं भेटणारच नाहीत. कदाचित एक गोष्ट लक्षात घ्या, आज जसे आपण त्यांना मराठी येणं म्हणून कानाखाली मारतोय, उद्या आपण मराठी बोललो म्हणून आपल्या कोणी कानाखाली मारू नये. एवढं फक्त प्रत्येकानं लक्षात ठेवावं. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा.